नमस्कार मित्रांनो, हा आमचा चॅनल एक महत्त्वाचा चॅनल आहे जो सरकारच्या विविध सार्वजनिक सुविधांबद्दल माहिती देतो। या चॅनलद्वारे आम्ही सरकारची नवीन माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो। जर तुम्हालाही अशी नवीन माहिती पाहायची असेल तर तुम्हाला या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करावे लागेल, जेणेकरून कोणत्याही नवीन सुविधेचा कोणताही व्हिडिओ आला तर तुम्ही तो सर्वात आधी पाहू शकता। आज आपण अशाच एका सरकारी योजनेची तपशीलवार माहिती पाहणार आहोत। आज आपण राष्ट्रीय बांबू मिशन योजनेची चर्चा करणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण या योजनेसाठी कुठे आणि कसे अर्ज करायचा, या योजनेच्या अटी आणि सर्व संबंधित तपशील पाहणार आहोत। म्हणून कुठेही जाऊ नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। राष्ट्रीय बांबू मिशन योजनेला अटल बांबू समृद्धी योजना म्हणूनही ओळखले जाते। ही योजना केंद्र आणि राज्य सरकारांच्या संयुक्त प्रयत्नांद्वारे बांबू शेती प्रोत्साहित करण्यासाठी आणि बांबू उत्पादन वाढवण्यासाठी राबवली जाते। या योजनेचे मुख्य उद्दिष्ट ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आर्थिक उत्पन्न वाढवणे, पर्यावरणीय संतुलन राखणे आणि बांबू आधारित उद्योगांना प्रोत्साहन देणे हे आहे। याला शेतीबरोबरच अतिरिक्त उपजीविकेचा पर्याय मानले जाते। या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य आणि प्रशिक्षण मिळते। आजच्या युगात बांबूपासून अनेक उत्पादने बनवली जातात। ही उत्पादने आरोग्यासाठी फायदेशीर आहेत। फर्निचर बनवण्यासाठी बांबूचा वापर केला जातो। बांबू हस्तकला देखील खूप प्रसिद्ध आहे। बांबू कागद देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मागणीत आहे। बांबूचा वापर प्रीमियम दर्जाची कपडे बनवण्यासाठी देखील केला जातो, ज्याची बाजारात मोठी मागणी आहे आणि ते महाग आहे। बांबूचा वापर बांधकाम आणि इंधन म्हणूनही केला जातो। बांबू लावणे मृदा परत कमी होण्यास प्रतिबंध करते, जैवविविधता वाढवते आणि कार्बन उत्सर्जन कमी करते, त्यामुळे पर्यावरण संरक्षणात योगदान देते। बांबू आधारित उद्योग ग्रामीण भागात रोजगार निर्माण करतात आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मजबूत करतात। बाजारपेठेत बांबू उत्पादनांची मोठी मागणी आहे, जी पर्यावरणपूरक उत्पादनास प्रोत्साहन देते। आता या योजनेची उद्दिष्टे पाहूया। महाराष्ट्रात बांबू शेती वाढवणे, बांबू उत्पादन वाढवणे आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर निर्यात करण्यास प्रोत्साहन देणे। बांबू शेतीद्वारे ग्रामीण रोजगार आणि आर्थिक विकासाला चालना देणे, त्यामुळे ग्रामीण विकासाला पाठबळ देणे। योजनेअंतर्गत लाभ। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिरोप 120 रुपये किंवा बांबू शेतीसाठी 100% पर्यंत अनुदान दिले जाते। शेतकऱ्यांना बांबू शेतीविषयी जिल्हास्तरीय प्रशिक्षण देखील मिळते। याव्यतिरिक्त सरकार शेतकऱ्यांच्या बांबू उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करते। या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात? 1. महाराष्ट्रातील सर्व शेतकरी। 2. ग्रामीण उद्योगांमध्ये काम करणारे उद्योजक। 3. हस्तकला आणि फर्निचर उद्योगातील व्यावसायिक। आवश्यक कागदपत्रे: 1. आधार कार्ड। 2. जमीन कागदपत्रे। 3. बँक खाते तपशील। 4. फोन नंबर। 5. पासपोर्ट साईज फोटो। 6. DPR विस्तृत प्रकल्प अहवाल। अर्ज प्रक्रिया। या योजनेअंतर्गत अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने केले जाऊ शकतात। ऑफलाईन अर्ज प्रक्रिया: अर्जदारांनी त्यांच्या स्थानिक कृषी कार्यालयात भेट देऊन योजनेचे अर्ज फॉर्म गोळा करावे। फॉर्ममध्ये आवश्यक तपशील भरा आणि कार्यालयात जमा करा। यासह ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होते। ऑनलाईन अर्ज प्रक्रिया: सर्वप्रथम अर्जदारांनी सरकारच्या अधिकृत महावन विभागाच्या वेबसाईटला भेट द्यावी। वेबसाईटवर गेल्यानंतर अर्ज फॉर्म उघडेल। फॉर्ममध्ये बांबू योजना निवडा, नंतर अर्जदाराचे नाव, पूर्ण पत्ता आणि लागवड क्षेत्र असे तपशील भरा। अर्ज फॉर्म सबमिट करा। ही प्रक्रिया सोपी आहे आणि मोबाईल फोन वापरून घरबसल्याही पूर्ण करता येते। फॉर्म सबमिट केल्यानंतर अर्जदाराला अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्याबाबत त्यांच्या मोबाईलवर एक पुष्टीकरण संदेश प्राप्त होईल। अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून योजनेचे लाभ साधारणपणे 1 ते 2 महिन्यांच्या आत प्रदान केले जातात। जर नाही तर अर्जदार अर्ज स्थितीबद्दल विचारण्यासाठी त्यांच्या स्थानिक कृषी कार्यालयात भेट देऊ शकतात। या पद्धतीने आपण राष्ट्रीय बांबू मिशन योजनेचा लाभ घेऊ शकता। अत्यंत महत्त्वाची गोष्ट: सरकारी योजनांचे वेळापत्रक आणि नियम हे वेळोवेळी बदलत राहतात, त्यामुळे योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन योजनेची माहिती पाहून घ्यावी किंवा आपल्या जवळील सरकारी ऑफिसमध्ये भेट देऊन योजनेची माहिती जाणून घ्यावी। मी या व्हिडिओखाली एक लिंक दिली आहे, त्या लिंकला उघडून देखील योजनेची बदललेली माहिती तुम्ही पाहू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्याने इथे येणारे नवनवीन योजनांचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला दिसतील। धन्यवाद।